श्री स्वामी समर्थ। आज आपण पेरी पेरी फ्लेवर मध्ये छान स्वीट कॉर्न बनवणार आहोत। पावसाळ्यात खायला गरमागरम असे स्वीट कॉर्न बाहेर खूप महागडे भेटतात। आपण घरच्या घरी 2 मिनिटात ते तयार करू शकतो एकदम कमी पदार्थांमध्ये। बघा इथं असे मी स्वीट कॉर्न घेतले, छान मस्त मोठे दाणे त्याचे। आता ना सोलून घेईल, याचे दाणे काढून घेते। बघा असे दाणे काढून घ्यायचे, मस्त कोरडे कोरडे आहेत आणि गोड आहेत खायला। पावसाळ्याच्या दिवसात खूप टेस्ट लागतं हे। बघा सगळे दाणे मी काढून घेतले। आता एका पातेल्यात पाणी गरम करायला घेतलंय। त्याच्यात मी मीठ घालून घेणार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राइब नक्की करा। बघा मीठ टाकून घेतलं। आता पाण्याला उकळी यायला लागली आहे, थोडे थोडे बबल यायला लागले। आता आपण याच्यात आपले कॉर्न घालून घेऊ, असं मिक्स करून घेऊ। आता त्याच्यावर आपण झाकण देऊ आणि याला 10 मिनिटं आपण शिजू देऊ। तसं तर 5 मिनिटं लागतात, जास्त नाही शिजवायचं। आता याला चाळणीत काढून घेतलं मी, त्याचं पाणी काढून घेतलं। आता इथं कढई गरम करायला घेतली आहे, त्यावर तेल टाकलंय, अर्धी पळी आहे। तुम्ही बटर घालू शकतात, बटरचे पण एकदम छान लागतं, मी तेल घातलंय। आता याच्यात पेरी पेरी मसाला घालून घेऊ। आता पेरी पेरी मसाल्यात सगळं साहित्य असतं, तिखट, मीठ, हळद सगळं असं, काही टाकायची आपल्याला गरज नसते। आता आपण शिजवलेले आपले कॉर्नचे दाणे घालून घेऊ। थोडं गॅस फुल झाल्यामुळे थोडं गरम झालं तर म्हणून एवढे मी मिक्स करून घेतले। अजून आता वरून पूर्ण टाकून घेते आणि मिक्स करून घेते छान। खूप टेस्टी झाले होते, एकदा घरी नक्की ट्राय करा। सायंकाळच्या छोट्या बुकेसाठी एकदम मस्त आहे, झटपट तयार होतं। आणि आपण जर कॉर्न शिजवून ठेवले तर नुसतं करायचं राहतं आपल्याला, पटकन तयार होणारा पदार्थ आहे आणि टेस्टी आहे। आता यात मी थोडं अजून मीठ घालून घेतलं। तुम्ही काळं मीठ पण यूज करू शकतात किंवा काळी मिरी पावडर पण यूज करू शकतात। आता एका ग्लासमध्ये मी हे काढून घेते सर्व करायला। बघा असं काढून घेतलं ग्लासमध्ये। आता वरून यात मी कांदा घालून घेणार आहे, तुम्ही कोथिंबीर पण घालू शकतात। चला आता आपली रेसिपी तयार झाली। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं इंस्टाला आणि फेसबुकला पण पेज आहे, त्याला पण नक्की फॉलो करा आणि तिथले व्हिडिओ नक्की बघा। श्री स्वामी समर्थ।